नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याच्या बुधवारी देशभरामध्ये पडसाद उमटले होते. संसदेमध्ये विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. जय भीमच्या घोषणाने संसद अख्खं दणदणून गेलं होतं. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची अशी मागणी द्या. विरोधकांनी लोकसभा राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ केला होता. सुरुवातीला दोन्ही सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित केले होते. दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब राहिले गेले होते. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर पलटवार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काँग्रेसहून वारंवार केलेला अपमान भाजप नेत्यांची उघड केला होता. त्यामुळेच माझ्या भाषणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उल्लेखनाचा काँग्रेस आणि विप्रिय सदस्यांवर गदारोळ करून त्यांना माजविल्याचा दावा दाखवला होता. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ. नागपुरामध्ये विधिमंडळामध्ये पडसाद. गृहमंत्री अमित शहा यांच्या संविधानाच्या निर्मितीचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या काळ्या इतिहासाच्या पोलखोल केले होते. या प्रमुख विरोधी पक्ष स्तब्ध आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी म्हणले होते. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यात निषेध करत संसदेमध्ये आवारामध्ये आंदोलन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र यांनी घेतले गेले होते. विधानसभेमध्ये पडतात अमित शहा विधानसभेच्या पडसाद बुधवारी विधिमंडळामध्ये उमटले होते. विधान परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारणाचं करता असा सवाल उपस्थित करता पराभवाचे शुल्क लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा अशा शब्दामध्ये उपसभापती नीलम गोडे यांच्या विरोधकांमध्ये सुनायला गेले होते. संविधानाची इतका अडचण होत असेल तर असा प्रश्न काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेमध्ये केला होता. शहा म्हणाले होते की व्यक्ती याचे काँग्रेसने विपर्यास केले होते. त्यांनी अजून 15 वर्षे विरोधी बाकावर बसायचे होते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाचा अपमान देश कदापि सहन करू शकला नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांची माफी मागावी राहुल गांधी असं यावेळी म्हणाले होते. वक्तव्यावर मोडतोड करून त्यांचे आधारे अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करतो. गृहमंत्री शहा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या देखील काँग्रेसने देखील मोदी वक्तव्याचे विपर्यास करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. वक्तव्याचे मोडतोड करून सदस्य संबंधी आधार अप्रकारच्या काँग्रेसचे मी निषेध करतो. असं काँग्रेस साऱ्या गोष्टी का करतायत? एनडीए सरकारने राज्यघटनेचे रक्षण केले होते. भाजपच्या नेत्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची राखीव जागा विरोधामध्ये कसं उभा टाकला पाहिजे त्यांनी त्या भाजपच्या नेत्याच्या संसदेमध्ये बोलताना ते दिले गेले होते. असं सर्व होत असताना देखील त्यामुळे खरगे यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे शहा यावेळी म्हणाले गेले होते. अमित शहा यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेसने अपमान केला होता. देशामध्ये आणीबाणी लागू करून राज्यघटनेच्या तत्वाच्या पक्षांचा भंग केला होता. त्यांनी साऱ्या गोष्टींचा आतापर्यंत पूर्ण चर्चा झाल्यामुळे काँग्रेसने आपली जुनी खेळी केली होती. त्यांनी गोष्टींचे विपर्यास करून लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कधीही अपमान करणार नाहीत असं यावेळी म्हणले गेले होते. त्यांच्या जुन्या आणि मानसिकतेचे लक्षण प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या निर्मितीवेळी जनसंघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केला होता. आता सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विरोधक आहेत. त्यामुळे मंगळवारी संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आंबेडकर विषयी त्याचे वक्तव्यावर जुन्या मानसिकतेचे लक्षण आहे त्यावर नवीन काहीच म्हणणार नाही असं अद्याप पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांची जळफाड होऊ शकते अशी टीका वंचित बहुजन आघाडीने म्हणले गेले होते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला कला अजिबात विसरू नका. भेटूया शकाने व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.